हाय नमस्कार फेसबुक फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? या पटपट कोण कोण येते इकडे झोपलेली सगळी. किती जण आलती? आता तर स्टार्ट केलं. कशावर? फेसबुक. या झोपलेत की सगळे. उशीर झाला. एक दोन आली. कुठला? ती डब्बा दे पप्पा. हाय नमस्कार सर्वांना. झाले का जेवण सगळ्यांचे? आज लाईव्हला यायला उशीर झाला थोडा. जेवण वगैरे सगळं उरकूनच यावं म्हणलं, म्हणजे नंतर ना घाई होणार नाही जाण्याची. काय झालं? हाय विठ्ठल देपे. हाय देपे दादा. झोपले वाटतं सगळेजण. जेवण झाले का तुमचे सगळ्याचे? आज सुट्टी होती सगळ्यांना. खरं दुपारी यायला पाहिजे होतं लाईव्हला, पण कामामुळे जमलं नाही. जेवण झाली का? नमस्कार पुरुषोत्तम दादा. जेवण झालं माझं. जेवण करूनच म्हणलं आज लाईव्हला निवांत बोलता येईल, सगळं उरकून घ्यावं आणि मग लाईव्हला यावं म्हणून थोडं थांबले, उशीर झाला. तुमचं झालं का जेवण? जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं? काय करायलात? कशी पार पडली सर्वांची शिवजयंती? तुम्हा सर्वांना खरं तर सगळ्यात अगोदर शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय श्रीराम लहू दादा, जय श्रीराम लहू दादा. पुरुषोत्तम दादा जेवण आणखीन झालं नाही का? 9 वाजलेत. आजचा दिवस खूप छान गेला शिवजयंतीमुळं. तुमच्याकडे कशी झाली शिवजयंती सेलिब्रेशन? माझा आवाज क्लिअर यायलाय का तुम्हा सर्वांना? लहू दादा माझं जेवण झालं, तुमचं झालं का? मी जेवण करूनच म्हणलं आज जेवण वगैरे सगळं उरकूनच लाईव्ह चालू करावे, म्हणजे निवांत तुमच्याशी गप्पा ठोकता येईल, गप्पा मारता येईल. सतीश जॉईन करा. माणिक नराळे. माणिक दादा मी अंदूरवरून आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. पंडित इट्स व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू पंडित दादा, खूप खूप धन्यवाद. हाय सतीश दादा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद.
शिर्डीला. हो का, शिर्डीला गेलात का? माझा पण नमस्कार सांगा साईबाबाला. माझी खूप श्रद्धा आहे साईबाबावरती. नमस्कार दत्ता दादा. जेवण झालं का ताई? हो, माझं जेवण झालं दादा. तुमचं झालं का दत्ता दादा? तुमचं जेवण झालं का? माणिक नरवळे, थँक्यू माणिक दादा. आमचा कधी योग येणार आहे माहित नाही साईबाबाला येण्याचा, पण माझी खूप इच्छा आहे. लवकर येईन मी. काय झालं? तानाजी नरवडे. नमस्कार तानाजी दादा. जेवण झालं माझं. तुमचं झालं का? हो लो दादा, मी नक्की येणार आहे शिर्डीला. आम्ही पूर्ण फॅमिली येणार आहे. मी डॉक्टर आणि आपले दोन्ही आर्यन आयुषला पण घेऊन येणार आहे. कैलास नवाळे पाटील. नमस्कार कैलास दादा, कशा आहात तुम्ही? झालं का जेवण? जेवण झालं का? कशी झाली शिवजयंती साजरी का नाही? ओ झालं ताई. हाय निलेश दादा. देश पवार. तानाजी नरवडे झालं की. जय जिजाऊ, जय शिवराय. कैलास दादा कुठे आहे? निलेश पवार. निलेश दादा, मी अंदूर मधून आहे. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आवाज येत आहे का माझा क्लिअर तुम्हाला? आज दुपारीच यायचं होतं लाईव्हला, पण म्हणलं जे ते आपल्या ह्याच्यामध्ये सुट्टीचा दिवस आहे, थोडा आराम करत असतील म्हणून मी तेवढं काय हे केलं नाही. म्हणलं संध्याकाळीच निवांत बोलता येईल तुमच्या सगळ्यांशी. काय झालं? मीच येते थांब. नमस्कार बाळू दादा. जेवण झाली का तुमची सर्वांची? कैलास दादा, माझं जेवण झालं. दुपारीच, आज सोमवार आहे, उपवास. दुपारी सोडला मी 3 वाजता. बाकी मुलांचे आणि मिस्टरांचे जेवण झालं. जय भवानी जय शिवाजी. राजू दादा, जय भवानी जय शिवाजी. हाय राजू दादा, नमस्कार. जय शिवराय. आमच्या इथे झाली आता जयंती. हो का दत्ता दादा? होर्टीमध्ये पण छान होते जयंती. कसे वाटालेत व्हिडिओ का नाही सांगा बर. YouTube वरचे पण बघत जावा. आवडले तर तिकडेही कमेंट्स करा आणि कसं वाटतंय ते सांगत जावा, कारण तुमच्या सगळ्याच्या कमेंट्स वाचून मनाला खूप आनंद वाटतो, माहित आहे का? छान वाटतं मन, म्हणजे एकदम फ्रेश एनर्जी मिळते आणखीन व्हिडिओ काढण्यासाठी. हो का दत्ता दादा, झाली का जयंती? नमस्कार राजू दादा, जय शिवराय जय भवानी. झाले जेवण? कैलास नरवडे झाले. जय भवानी जय. नमस्कार बापू दादा, जय भवानी जय शिवाजी. निलेश पवार, छान व्हिडिओ आहे. धन्यवाद निलेश दादा, खूप खूप धन्यवाद. जय अहिल्याबाई, जय शिवराय. महेश नमस्कार महेश दादा.
महेश कवडे. हॅलो, झाले का जेवण सगळ्यांचे? जेवण झोपीला डिस्टर्ब तर होईना ना? जय शिवराय, जय जिजाऊ. नमस्कार महेश दादा, जय शिवराय, जय जिजाऊ. नारायण पाटील, नमस्कार नारायण दादा, जय जिजाऊ, जय शिवराय. कुठून आहात ते पण सांगा तुम्ही, म्हणजे कुठून बोलायला मला पण कळेल की तुम्ही कुठून कुठून बघता माझे व्हिडिओ. का नाही, माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले याचा मला आनंद होईल आणखीन. कारण कसं आहे माहित आहे का, कौतुकाची छाप पाठीवर पडली का ती एक वेगळीच हे मिळते, स्फूर्ती मिळते माणसाला, माणसाचं कर्तृत्वाला. निलेश पवार, हॅलो निलेश दादा. एकच 21 मेला असते आमच्या होटीमध्ये संभाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक. 21 मेला असते ताई, तुम्ही पण या त्या. हो दत्ता दादा, मी येईन त्यावेळेला. 21 मेला असते का? संध्याकाळी असेल ना पण दादा. ॲडव्होकेट राजू, राजू दादा तुम्ही बीडचे का? बर. बापू गायकवाड, मंगळवेढा. बापू दादा तुम्ही मंगळवेढ्याचे का? वाव, म्हणजे माझ्या बीडला मंगळवेढ्याला पण व्हिडिओ पोचले. पुणे वरून बोलते. निलेश दादा तुम्ही पुण्याचे का? बर बर, थँक्यू. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जेवण झाले का तुमचे सर्वांचे? हलवू नको बाळा. हो दादा, मी येण्याचा नक्की प्रयत्न करीन. मी येईन, बघू. स्लो कनेक्शन, स्लो कनेक्शन. बापू गायकवाड, हो झाले जेवण. ओ नमस्कार नारायण दादा. मराठा मावळा संघटना नांदेड, जिल्हा अध्यक्ष, तालुका मुखेड येथून. थँक्यू, खूप खूप धन्यवाद दादा. प्रदीप विधाते, नारायण पाटील, म्हणजे मराठा मावळा संघटना. प्रदीप जालन्याची का प्रदीप दादा तुम्ही? थँक्यू, धन्यवाद. विधाते मंथन जालना. पंढरपूर, रमेश लोखंड. नमस्कार रमेश दादा, तुम्ही पंढरपूरचे का? वा वा, विठुरायाला नमस्कार. माझा खूप खूप, माझ्या पांडुरंगाला नमस्कार. बापू गायकवाड, आपले झाले का जेवण? माझा सोमवार आहे बापू दादा, मी दुपारी सोडला सोमवार उपवास. जेवण केलं दुपारी, आता संध्याकाळी का नाही. शेखर भोसले, नमस्कार शेखर भैया. खूप छान वाटतं माहित आहे का, एवढ्या लांबून लांबून तुम्ही व्हिडिओ बघता. रिप्लाय ही खूप छान असतो. कमेंट्स वाचून ही मनाला खूप आनंद वाटतो. कारण कसं आहे ना, केलेल्या कर्तृत्वाला शाबासकीची थाप ज्या वेळेला मिळते ना, तर मनाला त्याचा आनंद खूप वेगळा असतो. प्रत्येकाला कौतुकाची छाप ही मिळावीच अशी अपेक्षा असते. तुमच्या रूपाने मला ती मिळते. मला खरंच खूप आनंद वाटतो तुमच्या सर्वांबद्दल, खूप आनंद वाटतो. नागनाथ माळी, कोमलताई जेवण झालं का?
नमस्कार नागनाथ दादा, माझं जेवण झालं, मी दुपारी जेवण केले, आज उपवास आहे माझा सोमवार. तुमचं झालं का जेवण? तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. ॲडव्होकेट राजू शिंदे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि सहपरिवार पाहतो. वा, धन्यवाद दादा, राजू दादा, खूप खूप धन्यवाद. कारण असावेत असे व्हिडिओ सहपरिवार पाहण्यासारखे, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत वडीलधाऱ्या माणसांपर्यंत पाहण्यासारखे व्हिडिओ असावेत. चुका होऊ नये याची मी खूप खबरदारी घेते. जरी कधी काय कमी जास्त झालं तर तुम्ही समजून घ्यावं सगळ्यांनी, एवढीच तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे. शिवाजी जय जय शिवाजी दादा. भोगर्दन कृष्णा जाधव, भोगर्दन गावचं नाव आहे का हो? भोगर्दन. आम्ही तुमचा व्हिडिओ तामिळनाडू मधून बघतो, फॅमिली सेट. नमस्कार नागनाथ दादा, खूप खूप धन्यवाद. तामिळनाडू, तुम्ही तामिळनाडू मधून पाहता, खरंच खूप खूप धन्यवाद, थँक्यू. खूप आनंद वाटला ऐकायला. तुमच्या फॅमिलीला पण, सगळ्यांच्या फॅमिलीला माझा नमस्कार सांगा. सगळ्यांची ज्यांची फॅमिली पूर्ण पाहते ना, ते सगळ्यांना माझा नमस्कार सांगा, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना. शेखर भोसले, जेवण झाले का? शेखर दादा, जेवण झालं माझं, तुमचं झालं का? लाईव्ह येण्याचं कारण काय? चंद्रशेखर दादा, लाईव्ह येण्याचं कारण काय नाही, असं सहज तुमच्या सर्वांशी गप्पा ठोकायच्या होत्या, थोडंसं बोलावं म्हणलं. कारण ऍक्टिव्ह पाहिजे, फक्त व्हिडिओ टाकून निवांत घरात बसून पण हे करत नाही. काय म्हणलं? रोजचे डेली व्हिडिओ टाकायचे ना, आपण आपल्या घरी निवांत राहायचं. कसं थोडं टच मध्ये राहिलेलं चांगलं, सर्वांच्या संपर्कामध्ये राहिल्यासारखं वाटतं आणि थोडी जवळकी वाटते, आपले माणसं असल्यासारखं वाटतं आणि राहावं थोडं ह्याच्यामध्ये. मला सर्वांशीच बोलायचं होतं, कालची आजचे 2 दिवस सुट्ट्या होत्या, म्हणलं थोडं निवांत असताल तुमच्याशी गप्पा ठोकाव्यात. नवनाथ लोमटे, नमस्कार नवनाथ लोमटे दादा, जय शिवराय. चंद्रशेखर मोरे, तुम्हाला कुठले गाणं किंवा कुठल्या ह्याच्यावर व्हिडिओ मी बनवावं असं वाटत असेल तर तुम्ही सुचवू शकता, मला सांगू शकता, मी त्याच्यावर बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही छान पद्धतीने व्हिडिओ बनवता. नारायण पाटील, तुम्ही छान पद्धतीने व्हिडिओ बनवता, पण संस्कार महिलेबाबत सर्व माहिती व संस्कार घडतील, मनोरंजन होईल. धन्यवाद नारायण दादा, खूप खूप धन्यवाद. चंद्रशेखर मोरे, कोमल दीदी, खाना हो गया क्या आपका? रजाक फकीर, नमस्कार रजाक भाई. खाना मेरा हो गया, आपका हो गया क्या? कृष्णा जाधव, जेवण झालं का ताई? नमस्कार कृष्णा दादा, माझं जेवण झालं, तुमचं झालं का? रमेश लोखंडे, उद्या एकादशी आहे मॅडम, उपवास असेलच तुमचा? रमेश लोखंडे, हो रमेश दादा, उद्या एकादशी आहे. आज सोमवार होता, आज सोमवारचा पण माझा उपवास असतो, आठवडी सोमवार करते मी.
एकच मिनिट. उद्या एकादशी आहे मॅडम. तुमची सर्वांची एकादशी असते का? कुणाची असते? उद्या वारीला पण भरपूर लोक जातील. जय शिवराय ताई. मुलगा दिसत नाही. नमस्कार पद्माकर दादा. जय शिवराय. आहेत मुलं बसले तिकडं. दादा काकडे पाटील. हाय, जेवण झालं? नमस्कार वसंत दादा. माझं जेवण झालं. तुमचं झालं का जेवण? एकच मिनिट, मी आलेच. बंद करून यावं लागेल. तुला बंद करून येत ठेवून पिके बस बस बोल. नमस्कार पद्माकर दादा. जय शिवराय. हाय, जेवण झालं का ताई? वसंत दादा वाकडे पाटील. कृष्णा दादा तुमचे हजबंड काय करतात? नमस्कार कृष्णा दादा. माझे हजबंड डॉक्टर आहेत. आमचं नळदुर्गला क्लिनिक आहे. तुम्ही जर मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर एखादं गाणं बनवून केला तर सर्वांना खूप आवडेल. नवनाथ दादा, मी याच्या अगोदर खूप छान व्हिडिओ बनवला आहे मनोज दादावरती. तुम्ही तो बघितला नसेल. फर्स्ट व्हिडिओ माझा त्यांच्यावरच बनवलेला आहे मी. तो तुम्ही नक्की बघा. याच्यानंतरही मी बनवेन आणखीन आपल्या मराठा आरक्षणावरती, मनोज दादावरती नक्की बनवेन मी आणखीन व्हिडिओ. याच्या अगोदर पण मी मनोज दादांच्या जीवनावरती, त्यांची जे हे आहे, त्यांनी स्वतःची जी ओळख निर्माण केली आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. आणखीन पण बनवते. नमस्कार शिवदादा. माझं जेवण झालं. तुमचं झालं का? धन्यवाद दादा. या इकडे या आयुष्य. धन्यवाद. संजय मोठे. नमस्कार संजू भाऊ. नमस्कार. खूप छान वाटलं.
तुम्ही? तुमचे साडीवरचे व्हिडिओ छान असतात, Nice भारतीय dance. संस्कृतीचे दर्शन घडवते. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद Nice राजू दादा. मला साडीवरतीच आवडतं, कारण आपली भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे ते. साडी आपली महाराष्ट्राची शान आहे आणि साडी खरंच घालायला पाहिजे. नाईस डान्स. नाही. वसंतदादा काकडे पाटील, नमस्कार वसंतदादा. माझं जेवण झालं दुपारीच. माझा सोमवार होता, दुपारी सोडला मी उपवास. विराजदार कोणचा? ठीक आहे. नमस्कार संजू भाऊ, नाईस. कशात? घरातले सगळे बरे आहेत सगळ्यांच्या? संजू भाऊ व्हिडिओ बघताय का माझे? कसे वाटतेत का नाही, काय सुधारणा करावी असे वाटत असेल तर नक्की सांगा. कुठून बोलतात आई? अजिनाथ कुठे? नमस्कार अजिनाथ दादा, मी अंदूर मधून बोलते, धाराशिव जिल्हा, तालुका तुळजापूर मधून. शिव बिराजदार, मुलगा आता मस्त डान्स करत होता. हो का शिवदादा? मी लक्ष केलं नाही, मला तर तिकडे काम होतं म्हणून मी गेले होते. त्याची मस्ती खूप चालू असते दिवसभर. नमस्कार निलेश दादा. संजय मोठे, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हो संजू भाऊ, तुम्हाला पण शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना, पूर्ण फॅमिलीला आणि पूर्ण चुकुंद्रा गावाला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. संजय मोठे, हो बघतो. कसे वाटतात व्हिडिओ? काय सुधारणा करावी अशी वाटत असेल तर नक्की सांगा. कुठल्या विषयावरती आणखीन करावं वाटत असेल तर तेही सांगा. माझा मुलाचा क्लासमेट आहे तो. हो का शिवदादा? छोटा आयुष आहे तो माझा तुमच्या मुलाचा क्लासमेट आहे का? बर. सर्व व्हिडिओ छान आहेत. थँक्यू संजू भाऊ, खूप खूप धन्यवाद. घरी बसून करमत नाही, मुलं शाळेत गेले का रिकामा वेळ असतो म्हणून, आणि आवड अगोदरच आहे त्याच्यामध्ये. मिस्टरांनी होकार दिला आणि ते खूप सपोर्ट करतात. मेन म्हणजे मला याच्यामधलं तेवढं काय माहिती नव्हतं, तेच मला वारंवार मार्गदर्शन करत असतात. एडिटिंग वगैरे सगळं मला त्यांनी शिकवले. मला एवढं काय ह्याच्यातलं माहिती नव्हतं. खरंच सांगते मी, देवाच्या परमेश्वराच्या आशीर्वादानं माझ्या नशिबाला नवरा खूप चांगला भेटला आहे. त्याच्यामुळं माझी एक ही आवड म्हणून चालू केले मी. मला आवडतं, इंटरेस्ट आहे, स्वतःचे मत दुसऱ्यापर्यंत पोचवायला हे आवडतं. पण मनोरंजनाचे सध्याला जास्त कॉमेडी व्हिडिओवर भर देते मी. हळूहळू आपण सगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत जाऊ वेगवेगळ्या. शिवबिराजदार, ओ येऊ एकच मिनिट. आयुष तू बोल बा. अरे बोल. शांत बस आयुष, तसं करू नये. बोल. नमस्कार. नमस्कार. पाठीमागे सर नको. हॅलो. जय शिवराजी. सर तू हॅलो. खरी ठेवणी मग खरी.
नमस्कार शुभराजार हो बघतो संजय मोठे सर्व व्हिडिओ छान आहेत. थँक्यू संजू भाऊ, खूप खूप धन्यवाद. शुभराजदार हो हो ताई, तुळजाभवानी कारखान्यापासून जवळच अंदुरका. हो अजिनाथ कुर्टे, हो अजिनाथ दादा, आपला जो तुळजाभवानी साखर कारखाना आहे तिथून पुढे थोड्याच अंतरावरती आहे. आमच्या अंदूर गावामध्ये खंडोबाचं मंदिरही आहे. नळदुर्ग पासून 5 किलोमीटर वर आहे फक्त. ताई तुळजाभवानी कारखाना. चंद्रशेखर मुळे, तुमच्या यजमाने खूप स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांचे खरं धन्यवाद. हो दादा, खरंच खूप म्हणजे खूप ते समजून घेतात. कारण एवढे विचार आणि त्याला म्हणत नाहीत का समज असायला खूप हे लागते माणसामध्ये, मोठेपणा, मनाचा मोठेपणा लागतो. मी त्या बाबतीत खरंच खूप लक्की आहे. आणि सगळेच म्हणतात, माझ्या मैत्रिणी सगळेजणच म्हणतात की खरंच कोमल तू खूप नशीबवान आहेस. डॉक्टर तुला खूप समजून घेतात, तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्या बाबतीत खरंच मी खूप लक्की आहे. कारण मला आवड होती पण एडिटिंगचं ते वगैरे काय माहिती नव्हतं. हे सगळं मला त्यांनी शिकवलं. मेन म्हणजे व्हिडिओ कसे काढायचे का नाही, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना भरपूर ह्याच्यामधलं नॉलेज आहे. ते मला वारंवार सल्ले देत असतात की असं कर तसं कर. शाळेत असताना आवड होती, इच्छा होती, म्हणजे असं हे करायचे, भाषणं करायचे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची. पण आता 10, 12, 13, 14, 15 वर्ष झाले हे सगळं बंद होतं, स्टॉप झालेलं. त्याच्यानंतर मनामध्ये एक इच्छा होती, पण मला जमल का नाही याच्याबद्दल थोडं कॉन्फिडन्स नव्हता. पण तो कॉन्फिडन्स ही मिस्टरांनी हे केला, तुला जमतंय तू कर, एवढं म्हणणारं तरी पाहिजे ना. आणि त्यांनी मला माझ्या वाढदिवसा दिवशी 28 जूनला पहिल्यांदा YouTube चॅनल चालू करून दिले. आणि आपलं फेसबुक आहे ते फक्त 15 दिवस झाले. आपल्याला 15 दिवस नाही, 19 तारखेला म्हणजे आज महिन्याच आपण हे फेसबुकचं पेज ओपन केलेलं, त्यांनीच चालू करून दिला. आणि पहिला व्हिडिओ मी 19 तारखेलाच टाकलेला. तर आज महिना झालं. मेन म्हणजे आज लाईव्हला आले आणि आजच महिना झाला आपल्या चॅनलला. तर आपले 11,500च्या पुढे गेलेत आपले फॉलोअर्स. आणि व्ह्यूज ही खूप बऱ्यापैकी आहे. रिस्पॉन्स तुमचा सगळ्यांचा खूप चांगला आहे. जेवण झाली का संजू भाऊ, तुमचे जेवण झाले का? स्लो कनेक्शनच म्हणून आले बघा, स्लो कनेक्शन म्हणून आले खाली. The sound more will appear here. Comments sent. आणखीन कोण कुठून बोलताय ते नक्की सांगा बर का, कमेंट्स करून. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रातील सर्वच भावा बहिणींसाठी, वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी खरंच खूप चांगला आहे. कारण आपल्या महाराष्ट्राच्या ह्या मातीला काय म्हणतात त्याला, उज्ज्वल बनवण्याचं काम केलं ज्या एका अद्भुत व्यक्तीने केलं, ते आपले राजे आपल्यासाठी देव आहेत. असे फॉलोअर्स वाढले. पुण्यात एक घटना घडलेली आहे, फॉलोअर्स वाढले म्हणून तिच्या पतीने तिची हत्या. चंद्रशेखर दादा,
ते सायको असतील असतात लोक, असे काही अशा घटना सगळीकडेच घडत नाहीत, ते सायको लोक असतात. मला माझं चॅनल, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम सगळं काही डॉक्टरांनी चालू करून दिले आणि ते खूप हे आहेत, म्हणजे विचाराने खूप चांगले आहेत त्यांचे विचार. त्यांच्या मनामध्ये प्रत्येकाला पुढे, एखाद्या माणसाला जर काय करून पुढे जावं वाटत असेल, काही धडपडत असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तर ते प्रत्येकालाच मदत करतात. मेन कसं आहे, नवरा बायको मध्ये एकमेकावरती विश्वास पाहिजे आणि तो विश्वास बायकोनेही सांभाळावा, नवऱ्यानेही सांभाळावा. नातं हे पती पत्नीचं फक्त आणि फक्त विश्वासावर आणि प्रेमावर टिकलेलं असते. ते एकमेकाच्या मध्ये प्रेम आणि विश्वास ह्या दोन गोष्टी भक्कम पाहिजेत. बाकी कुठल्याच गोष्टी काहीच इफेक्ट करू शकत नाहीत आपल्या जीवनावर, काही संबंधच नाही. खूप छान ताई जेवण केलं का तुम्ही? मी परभणीतून. नमस्कार वरद दादा, परभणीतून का तुम्ही? धन्यवाद. चंद्रशेखर मुळे, अहो म्हणून तर मी डॉक्टरांचे धन्यवाद बोललो. हो चंद्रशेखर दादा धन्यवाद. आपली संस्कृती, आपले संस्कार, आपलं म्हणजे एक ह्याच्यामध्ये राहून जर सगळ्या गोष्टी केलं ना, तिथे काही होत नाही. आणि हे एक आपल्यासाठी हे आहे, व्यासपीठ आहे. काय म्हणलं, 22 तारखेला प्राध्यापक संतोष पवार सर प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपल्या चुकुंद्रा गावामध्ये आयोजित केला आहे. कार्यक्रमाला या. हो का संजू भाऊ, चांगली गोष्ट आहे. खरंच व्हायला पाहिजे. चुकुंद्र्यामध्ये बायकांना तेवढाच विरंगुळा भेटेल. 22 तारखेला यायच्या. बघू, मी नक्की प्रयत्न करते. संजू भाऊ येण्याचा नक्की प्रयत्न करते मी. प्रमोद घोडके यू फॉर्म. प्रमोद घोडके, नमस्कार प्रमोद दादा. हॅलो रमेश तांबे, नमस्कार रमेश दादा. उशीर केला आज. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू संजय दादा, खूप खूप संजय गोरे दादा, खूप खूप धन्यवाद. तर आज शिवजयंती आहे आणि गेल्या महिन्यात आपण 19 तारखेलाच आपलं फेसबुक पेज पण ओपन केलं होतं आणि आज महिन्यापर्यंत आपले फॉलोअर्स पण बऱ्यापैकी वाढलेत. तर त्या निमित्तानं मला तुमच्या सर्वांशीच गप्पा ठोकायच्या होत्या, थोडंसं बोलायचं होतं, म्हणून साठी आज लाईव्हला आलेली. तर खूप छान वाटलं तुमच्या सर्वांशी बोलून. प्रमोद घोडके, जय महाराष्ट्र. रमेश तांबे, जय महाराष्ट्र. संजय गोरे, सुंदर आहात संजय गोरे. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय संजय दादा. वरद सांबळे, ताई जेवण केलं का तुम्ही? नमस्कार वरद दादा. हो मी जेवण केलं. तुमचं झालं का जेवण? नमस्कार नमस्कार नंदू दादा. माझा आवाज येत आहे का तुम्हाला सर्वांना? हो नंदू दादा, माझं जेवण झालं. तुमचं झालं का?
आवाज येत आहे ना सर्वांना? थोडस कनेक्शन म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे. दहा वाजलेत, उशीर खूप झालाय. तुम्हाला पण झोपायचं असेल तर मी आता आवरती घेते लाईव्ह. आपण नेक्स्ट लाईव्हला नक्की भेटू. आणखीन खूप काही गप्पा ठोकू. बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत, बोलूया आपण. पण आज मेन मला 1 महिना झाला आपलं फेसबुक पेज चालू करून आणि मॉनिटाईजचे आपण अप्लाय पण केले फेसबुकच्या. तर या थोडस बोलायचं होतं आणि शिवजयंतीबद्दल ही थोडस तुमच्याशी बोलायचं होतं. सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. म्हणलं आजचा दिवस इतका खास आहे तर तुमच्या सर्वांशी थोडस बोलावं म्हणून मी लाईव्हला आलेली. तर नेक्स्ट संडेला आपण परत भेटूया, लाईव्हला परत बोलूया. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात का नाही नक्की सांगत जावा. छान वाटल्यास आणि कुठल्या विषयावरती मी बनवावं, कुठल्या गाण्यावरती बनवावं असं वाटलं तर तेही मला कमेंट्स करत जावा तुम्ही. आणि यूट्यूबला पण माझं कोमल बिच्चे म्हणून चॅनल आहे, तिकडेही मला तुमचा असंच साथ हवा आहे, साथ हवी आहे तुमची. तिकडे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, का वाटतात नक्की मला सांगा. यूट्यूबला कोमल बिच्चे म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला माझं चॅनल नक्की सापडेल. तर तिकडेही सपोर्ट करा आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच राहू द्या. संजय गोरे, नमस्कार संजय दादा, मी आंदूर मधून आहे. खूप छान ताई वरद सांबळे, नमस्कार वरद दादा. तर थँक्यू, खूप खूप धन्यवाद. मी आंदूर मधून आहे, तुळजापूर तालुका आणि जिल्हा धाराशिव. तर भेटूया आपण नेक्स्ट लाईव्हला. तुम्ही सर्वजण आलात, एवढे छान कमेंट्स केलात, बोललात, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचं. तुमचा असाच सपोर्ट मला राहू द्या. सर्वांना गुड नाईट, बाय. आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. परमेश्वर तुम्हाला, मला, आपणाला सर्वांना सदा सर्वदा सुखी आनंदी ठेवो, एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना. गुड नाईट. हो संजय गोरे दादा, झोपा, मी पण झोपते. गुड नाईट सर्वांना, बाय, सी यू. भेटूया नेक्स्ट लाईव्हला. सेटल नाही